ते चुकून ती दादा आता सगळेच दादा म्हणतात, अख्खं सेटच दादा म्हणतात, त्यामुळे ती पण अरे सूर्या दादा कुठे आहे आलं तिच्या तोंडातून. कसं आलं काय आलं माहित नाही मला, पण तिला नंतर मग सांगितलं बाबा मी आपली जोडी आहे, मी दादा नाही तुझा. बरोबर ठीक आहे बरं सगळ्याच पोरी दादा आधी आजी आजी म्हणून अशा दादा काही नाही होते दुःख आता काय. ठीक आहे. तिने 5,000चं शॉपिंग केलेलं आहे डीमार्टला. काय डीमार्टला 5,000चं शॉपिंग केलेलं आहे. तिची लिस्ट बघितली मी, खूप खाण्याचे प्रकार होते त्याच्यामध्ये. का एवढं बिल झालं माहित नाही मला, त्याच्यावरून आम्ही तिला खूप चिडवतो. एकच वादा सूर्या दादा, लाखात एक आमचा दादा. दीपिका पदुकोण आवडते मला कायमच. तिचं लग्न झालं हे मला मान्यच नाही अजून पण. जसं लागिरीमध्ये सगळं किरणला भैया म्हणत होते, तसं मला आता दादा म्हणणार आहे. हे मी ऍक्सेप्ट केलंच आहे. सो ठीक आहे. हा शाळेत तर काय आपल्याला आवडतातच, कारण ते ते लहानपण असतं, त्यावेळी काही कळत नाही, पण हा आवडत होती. हो. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी आले वाईमध्ये साताऱ्यात, आणि आपल्यासोबत लाखात एक आपला लाडका कलाकार आहे नितीश. आणि तुम्हा सगळ्यांनाच माहितीये की तो आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका घेऊन आले, लाखात एक आमचा दादा. सो दादा म्हणायला हरकत नाही, आता सगळ्या पोरी दादा म्हणत असतील. आता दादाच म्हणणार आहे, सगळ्या दादा म्हणणार आहे. महाराष्ट्र मला दादा म्हणणार आहे, सो काय हरकत नाही. ठीक आहे. जरा पण दुःख नव्हते की सगळ्याच पोरी दादा आधी आजी आजी म्हणून अशा काही नाही होते दुःख आता काय. ठीक आहे. पण तुमच्या सगळ्यांचं आमच्या साताऱ्यामध्ये, माझ्या या वाड्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बरं, सूर्या दादा म्हणून बाकी तुझ्या बहिणी बोलवतात इथपर्यंत ठीक होतं रे, पण मला कळलं की हिरोईननी पण तुला दादा दादाच म्हणायला सुरुवात केलं रिअल लाईफ मध्ये, आणि मग तू तिला काय होता हा किस्सा? ते चुकून ती दादा आता सगळेच दादा म्हणतात, अख्खं सेटच दादा म्हणतात, त्यामुळे ती पण अरे सूर्या दादा कुठे आहे आलं तिच्या तोंडातून. कसं आलं काय आलं माहित नाही मला, पण तिला नंतर मग सांगितलं बाबा मी आपली जोडी आहे, मी दादा नाही तुझा. बरोबर ठीक आहे. बरं, साताऱ्यात परत आलाय आणि काय म्हणतो आपण परत श्वेता मॅम सोबत एक बोलतो ना की सर्कल कम्प्लीट झाल्यासारखं झालंय का रे? आणि काय साताऱ्यामधली आम्हाला तर माहिती लागली जिच्या वेळेच्या बऱ्याच आठवणी असतील. इथं काही घडला का किस्सा एखादा की जो सांगायला आवडेल तुला, की साताऱ्यामध्ये घडलं? जसं गेल्या वेळेला तो डेअरीचं बिल आलं होतं एवढं, तसं इथे काही आता झालंय का? 1.5-2 महिने 1-1.5 महिना झालाच असेल. किस्सा अजून नाही झालेला, कारण काय मी पॅकअप झालं की मी साताऱ्याला जातो, अपडाऊन करतोय, त्यामुळं एवढा अजून काही किस्सा नाही झालेला. पण होतील, अजून खूप किस्से होतील असं मला वाटतंय. पण एक किस्सा आहे, समृद्धीची, की माझी 2 नंबरची बहीण आहे धनश्री. तिने 5,000चं शॉपिंग केलेलं आहे डीमार्टला. काय डीमार्टला 5,000चं शॉपिंग केलेलं आहे. तिची लिस्ट बघितली मी, खूप खाण्याचे प्रकार होते त्याच्यामध्ये. का एवढं बिल झालं माहित नाही मला, त्याच्यावरून आम्ही तिला खूप चिडवतो. बरं, आता सातारा चाललंय. साताऱ्याचा लहेजा एव्हाना तुझ्या तोंडी पडला असेल. 2 दादाच्या स्टाईल मध्ये सातारी लहेजामध्ये थोडंफार बोलून दाखवू शकते का आता तू तुझ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी? एकच वादा सूर्या दादा, लाखात एक आमचा दादा. कसलं भारी. बरं, आता दिसतंय की सूर्या दादाला तुळजा आवडते. आता ही लव्ह स्टोरी कशी रंगत जाणार आहे आम्ही हे एपिसोड्स मध्येच पाहणार आहोत, आणि त्यासाठी उत्सुकता. मी विचारणार नाही पुढे काय घडणार आहे वगैरे, पण तुझ्या खऱ्या आयुष्यामध्ये असं काही आहे का की तुला कोणीतरी आवडली होती किंवा काय? बघ, असं नाही पण असं आवडतं ना कधीतरी लांबून क्रश, कुणी ऍक्ट्रेसही असू शकते. दीपिका पदुकोण आवडते मला कायमच. तिचं लग्न झालं हे मला मान्यच नाही अजून पण. बरोबर, तिने ही सिरियल म्हणून दादा म्हणू नये हे काय? ते तर काय आता म्हणणारच आहेत. जसं लागिरीमध्ये सगळं किरणला भैया म्हणत होते, तसं मला आता दादा म्हणणार आहे. हे मी ऍक्सेप्ट केलंच आहे. सो ठीक आहे. बरं, आता आपण हळूहळू पाहणार, लव्ह स्टोरी होणार. आम्ही तर माहित नाही जर जुळलं, आता वहिनी म्हणूनच आमचं तिने स्वागत केलंय, काय माहिती लग्नाला पण आम्ही इथे परत साताऱ्यामध्ये येऊ शकतो. तर आता हे विचारायचं की गेल्या वेळेला आपली छान चर्चा झाली होती, आपण गप्पा मारल्या तेव्हा, की आपल्याला कशी बायको हवी, ऍक्ट्रेस हवी, अशी हवी तशी हवी, जशी सूर्या दादाच्या कल्पना आहेत काय काय, त्याला जशी डॉक्टर आवडते त्याचं काहीतरी असं आहे. तसं लहानपणी तुझं असं काही होतं का की शाळेमध्ये की एखादी लहान आवडायची? शाळेत तर काय आपल्याला आवडतातच, कारण ते लहानपण असतं, त्यावेळी काही कळत नाही, पण आवडत होती.
हो. बघितलं तर किती पोलखोल अजिबात करत आहे. थोडं 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 म्हणजे आता ती जी कोणी असेल ती मालिका पाहिल, मोठी झाली असेल, ती पण बघत असेल, ती दादा नाही बोलणार. पण मला वाटतं तिला अफसोस होईल की हे बाबा. बरं, आता छान मस्त सुरू झालं आणि आम्हाला कळले तुझं किराणाचं दुकान आहे. हो. मला तुला विचारायला आवडेल की आता तू काय काय अभ्यास केला साधारण किराणा. आता मगाशी कळलं की छोट्या बहिणीने बिल केलं होतं हो. डीमार्ट मध्ये जाऊन. आता स्वतःचं किराणाचं दुकान आहे सूर्या दादाचं म्हणजे तर मी आता serial मध्ये. पुड्या बांधायला शिकलोय. हा हा, आणि ते माप असतं ना सगळं ते, हा ते सगळं तिथे जाऊन मी शिकलोय तिथे. आता बघूया माझ्याकडून किती माल विकला जातोय. कळेल आपल्याला. बरं, तो जे म्हणाला ना पुड्या बांधायला शिकलोय, नितीशला जमतं का पुड्या बांधायला? नाही. बरं, खूप छान वाटलं नितीश तुझ्याशी बोलून. आणि आता तुम्ही छान आमचं स्वागत केलंय मस्त, आणि आता मस्त बेत आखलाय. मला वाटतं भूक लागली असेल, Yes. कावळे ओरडत असतील. Yes. तर मला वाटतं की तू प्रेक्षकांना एकदा आव्हान करावेस की ज्या प्रेक्षकांनी आधीच्या मालिकेवर पण प्रेम केलंय ते आत्ताच्या पण मालिकेवर Yes. करण्याची खात्री आहे. पण एक असतं ना छोटंसं की तुमच्या हक्काचा माणूस आलाय पुन्हा एकदा. खरंच ही म्हणलं तसं की म्हणली तशी की आधीच्या मालिकेवर तुम्ही जेवढं प्रेम केलं तेवढंच या मालिकेवर पण प्रेम करा. ज्याचं नाव आहे लाखात एक आमचा दादा. येते आपल्या झी मराठीवर रात्री 8:30 वाजता. थँक्यू. थँक्यू.